सर्वांना नमस्कार. तर आज होता रविवार. तर रविवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी असते, त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी आज बनवलं होतं अंड्याचं कालवण. तर सर्वात आधी अंडे इथे उकडायला टाकलेले आहेत मी. त्यानंतर इथे मसाल्याची तयारी करून घेतली आहे. तर मसाल्यात मी घेतलेलं होतं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर. तर इथे कांदा, टोमॅटो सर्वात आधी छान भाजून घेते आहे मी लालसर होईपर्यंत. आणि त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण पण टाकलेलं होतं, ते पण छान भाजून घेतलं. त्यानंतर इथे किसलेलं थोडं खोबरं टाकलेलं आहे. तर ते पण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि ते आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते आहे. त्यानंतर त्यामध्येच मी माझे घरगुती जे मसाले आहेत ते पण त्यामध्येच वाटून घेतलेत. तर इथे काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ हे सर्व मी त्यामध्येच टाकलेलं होतं. तर तेल छान गरम झालेलं होतं आणि त्यामध्ये मी हा मसाला छान फ्राय करून घेतला आहे. तर छान तेल सुटेपर्यंत 5-10 मिनटं हलवत राहायचं आहे मसाला. त्यानंतर त्यामध्ये उकडलेले अंडे टाकायचे आहेत आणि 1-2 मिनटासाठी त्याची वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी काही सगट अंडे घेतले आहेत आणि काही कापून पण घेतलेत, त्यामुळे ना भाजीला चव पण छान येते आणि भाजी थोडी घट्टसर पण होते. तर ही अशी आपली अंड्याचं कालवण झालेलं आहे. तर त्यानंतर मी इथे पोळ्या पण बनवून घेतले. शुभ्राचे पप्पा सकाळपासूनच बाहेर गेलेले होते कामानिमित्त, त्यामुळे त्यांचा सकाळी नाश्ता पण राहिलेला होता. मग त्यांना अंडं तळून पण दिलं ब्रेड लावून आणि जेवायला पण दिलं. तर असं झालं आज दुपारचा स्वयंपाक. तर त्यांना जेवण पण खूप आवडलं, भाजी पण छान झालेली होती आणि ऑमलेट पण छान झालेलं होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.